शेतकरी मित्रांनो, मिरची वेळापत्रकानुसार मिरची पिकाला 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान महत्त्वाची फवारणी आणि ह्याच 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान एक महत्त्वाचं खत व्यवस्थापन, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची आहे, काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली असेल, तर आजची व्हिडिओ फार महत्त्वाची आहे। कारण या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाला 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान फवारणी आणि 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान खत व्यवस्थापन हे केल्यामुळे तुमची मिरची पीक जबरदस्त डेव्हलप होणार आहे। त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा। त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल 2,27,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे। इथून मागे आपण मिरची पिकाच्या ज्या व्हिडिओ बनवल्या वेळापत्रकानुसार 100% शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त फायदा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण माहितीला सुरुवात करूया। मिरची पिकाला दुसरी महत्त्वाची फवारणी आणि यामध्येच एक खत व्यवस्थापन वेळापत्रकानुसार। तर ज्या वेळेस तुम्ही मिरची पिकाची लागवड करणार, मिरची लागवड झाल्यानंतर बरोबर आपल्याला 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान एक महत्त्वाची फवारणी करायची। तर ही करतेवेळी नेमकी कोणती औषधं घ्यायची, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला 3 प्रकारची औषधं सांगतो, यांचं प्रमाण देखील सांगणार आहे। लक्षात घ्या, आपल्याला पहिले औषध घ्यायचे तर ते म्हणजे बेणिव्या। तुम्हाला बेणिव्या अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय जे ट्रासिड आदामा कंपनीचं आहे। ट्रासिड अवेलेबल होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय ग्रासिया गोदरेजचं। हे तिन्हीपैकी कोणतंही एक आपल्याला औषध घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच दरम्यान 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान महत्त्वाचं खत व्यवस्थापन करायचंय। आता हे खत व्यवस्थापन कोणतं करायचंय, तर लक्षात घ्या, 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो 1448 आणि यामध्ये 2 किलो 06020 हे खत घ्यायचे। हे एकत्र करायचंय आणि आपल्या मिरची पिकाला सोडून देणं गरजेचं आहे। आता हे दोन्ही व्यवस्थापन केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या। मिरची पिकावर येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग, मिरची पिकाला थ्रिप्स तुडतुड्यांचा अटॅक, रस शोषक पांढरी माशीचा अटॅक आणि मिरचीची जोमदार वाढ होत नाही। तर तुम्ही जर ही मी सांगितलेल्या तिन्ही पैकी कोणतेही एक औषध घेत असाल, याची फवारणी करत असाल, तुमच्या मिरचीची वाढही होणार, फुटवेही निघणार, ग्रीनरी शायनिंग क्वालिटी येणार, तुमचं झाड कडू देखील पडणार आणि एकंदरीत थ्रिप्स तुडतुडे रस शोषक कीड यांच्यावर नियंत्रण मिळणार। त्याच्यानंतर जे काही मी तुम्हाला खत सांगितलंय, तर हे खत सोडल्यामुळे काय होणार आहे, तर लक्षात घ्या, तुमच्या मिरचीचे फुटवे निघणार, बुडापासून तर शेंड्यापर्यंत चकाकी शायनिंग क्वालिटी येणार, फुटवे जास्त प्रमाणे निघणार आणि तुमची मिरची ही जबरदस्त डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाला 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान कोणती महत्त्वाची फवारणी आणि कोणतं महत्त्वाचं खत व्यवस्थापन करायचे ते ही वेळापत्रकानुसार। ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। धन्यवाद। जय जवान, जय किसान। आणि शेवटी तुम्हाला अजून मिरची पिकात कोणती माहिती पाहिजे, तुम्ही मिरची पिकाची लागवड केली असेल, कशा पद्धतीने नियोजन करताय, आपली माहिती कशा पद्धतीने वाटली, ही जरूर एकदा कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि आजच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, एकदा मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला अवश्य विजिट द्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान।